आपण जेव्हा इतिहासातल्या महान व्यक्तींबद्दल बोलतो तेव्हा अनेकदा त्यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकतो, पण प्रत्येक महान कार्यामागे एक शक्तिशाली प्रेरणा असते. आज आपण त्या महान स्त्रीबद्दल बोलणार आहोत, जिने फक्त स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नाही, तर ते साकारणाऱ्या राजाला घडवलं. वीर माता जिजाबाई. हे फक्त शब्द नव्हते. नाही, ही होती एका आईची प्रतिज्ञा. आणि याच प्रतिज्ञेने, याच एका निश्चयाने एका राजाला आणि एका साम्राज्याला आकार दिला, स्वराज्याचा पाया रचला. तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची जी दूरदृष्टी होती ती समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या मुळाशी जावं लागेल. आणि ते मूळ म्हणजे त्यांच्या आई जिजाबाईंचा तो विलक्षण वारसा. जिजाबाई काही सामान्य स्त्री नव्हत्याच. विचार करा, एका बाजूला लखुजीराव जाधवांसारखे मातब्बर सरदार वडील आणि दुसऱ्या बाजूला शहाजीराजांसारखे पराक्रमी पती. म्हणजे राजकारण आणि युद्धनीती तर त्यांच्या रक्तातच होती, अगदी लहानपणापासून. म्हणजे बघा, त्या काळातली दोन सगळ्यात मोठी, सगळ्यात प्रसिद्ध घराणी जाधव आणि भोसले, या दोन्ही घराण्यांच्या परंपरा जिजाबाईंमध्ये एकत्र आल्या होत्या. आणि याच मेलापामुळे त्यांच्यात एक कमालीचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची एक जबरदस्त ओढ निर्माण झाली होती. पण हा वारसा तर होताच, पण मग स्वातंत्र्याची इतकी तीव्र इच्छा निर्माण होण्यामागे एक खूप मोठं वैयक्तिक दुःखही होतं. एक अशी घटना ज्याने त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. जिजाबाईंनी एक खूप कटू सत्य अगदी जवळून पाहिलं होतं. ते म्हणजे मराठा सरदार कितीही शूर असले, कितीही पराक्रमी असले, तरी सुलतानाच्या दरबारात त्यांच्या शौर्याला कवडीची किंमत नव्हती. तो अपमान त्यांच्या जिव्हारी लागत होता. आणि मग ती घटना घडली. त्यांचे वडील लखुजीराव जाधव आणि त्यांच्या भावांची निजामशहाच्या भर दरबारात सगळ्यांसमोर निर्घृण हत्या करण्यात आली. विचार करा, आपल्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांना मारलं जातंय हे पाहणं किती वेदनादायी असेल. त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की माझा मुलगा, माझा शिवबा कधीही कोणाची चाकरी करणार नाही. याच दुःखातून, याच अपमानातून आणि याच निश्चयातून एका संकल्पनेचा जन्म झाला. ती संकल्पना म्हणजे स्वराज्य. म्हणजे काय, तर आपल्या लोकांचं स्वतःचं राज्य, जिथे न्याय असेल आणि परक्यांची गुलामगिरी नसेल. बरं, संकल्पना तर ठरली, पण ही एवढी मोठी गोष्ट एका लहान मुलाच्या मनात रुजवायची कशी? तर जिजाबाईंनी एक खूप सुंदर मार्ग निवडला, तो म्हणजे गोष्टी सांगण्याचा मार्ग. लहानगे शिवराय जेव्हा आजूबाजूला बघायचे तेव्हा त्यांना काय दिसायचं? त्यांना दिसायचे आपले मावळे, खूप निष्ठावंत, खूप कष्टाळू, पण सुलतानी राजवटीखाली अक्षरशः भरडून निघालेले. हे सगळं बघून त्यांचं मन कळवळायचं आणि त्यांच्या मनात काहीतरी करण्याची इच्छा आणखीनच प्रबळ व्हायची. आणि तेव्हाच जिजाबाई त्यांना म्हणायच्या, अरे, तू तर श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या वंशातला आहेस. जसं त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा तूही करू शकतोस. जसं त्यांनी गरीब लोकांना सुखी केलं तसं तूही करू शकतोस. बघा किती ताकदीचे शब्द आहेत हे. या फक्त गोष्टी नव्हत्या, हा एक विचारपूर्वक तयार केलेला अभ्यासक्रम होता. श्रीराम, श्रीकृष्ण, भीम, अर्जुन या सगळ्या नायकांच्या कथांमधून त्या शिवरायांसाठी एक नैतिक आणि राजकीय पाया तयार करत होत्या. पहिला धडा काय होता, तर चांगल्या आणि वाईट शक्तींमधला फरक. एका बाजूला श्रीराम, एक न्यायी राजा ज्याने प्रजेला सुखी करण्यासाठी दुष्ट रावणाचा नाश केला, आणि दुसऱ्या बाजूला रावण, जो अन्याय आणि जुलुमशाहीचा प्रतीक होता. संदेश अगदी स्पष्ट होता. आणि मग दुसरा धडा, श्रीकृष्णाचा. श्रीकृष्ण म्हणजे रक्षक. त्याने आपल्या लोकांना क्रूर कंसाच्या त्रासातून सोडवण्यासाठी त्याला ठार मारलं. म्हणजे इथे शिकवण काय, तर आपल्या लोकांचं रक्षण करणं आणि क्रूर शासकाला संपवणं हे राजाचं कर्तव्य आहे. तर या सगळ्या कथांमधून, या सगळ्या शिकवणीमधून एका भविष्यातल्या राजाच्या मनाची आणि त्याच्या विचारांची घडण होत होती. ही प्रक्रिया खूप पद्धतशीर होती. हे जे वीर पुरुष होते ना, ते शिवरायांच्या फक्त विचारात नव्हते, तर त्यांच्या मनात, त्यांच्या स्वप्नात, अगदी त्यांच्या प्रत्येक कृतीत उतरले होते. ते त्यांच्या अस्तित्वाचाच एक भाग बनले होते. म्हणजे बघा, हा बदल कसा झाला. पहिली पायरी होती या वीरांच्या कथा लक्ष देऊन ऐकण्याची. दुसरी पायरी होती त्या कथांमधला न्याय अन्यायाचा संघर्ष मनात खोलवर रुजवण्याची. तिसरी पायरी त्या नायकांसारखं बनण्याची इच्छा निर्माण होण्याची. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे दुष्टांचा नाश करून प्रजेचं रक्षण करण्याच्या पक्क्या निर्धाराने कामाला लागण्याची. या सगळ्याचा परिणाम म्हणून शिवरायांच्या मनात काही मूल्य पक्की झाली. त्यांची एक स्वतःची नीतिमत्ता तयार झाली. ती म्हणजे नेहमी न्यायी असायचं, धाडसी बनायचं आणि पराक्रमी व्हायचं.
हे सगळं त्यांच्या आईने त्यांच्यासाठी तयार केलेल्या नैतिक विश्वामुळेच शक्य झालं. तर आता आपण या विवेचनाच्या शेवटाकडे आलो आहोत, जिथे हे अगदी स्पष्ट होतं की स्वराज्याच्या कल्पनेची मूळ शिल्पकार, त्याची बौद्धिक आणि नैतिक पायाभरणी करणारी व्यक्ती म्हणजे जिजाबाईच होत्या. म्हणजेच एका आईने आपल्या मुलाला दिलेली शिकवण आणि तिची ती ठाम दूरदृष्टी हाच एका संपूर्ण राज्याचा नैतिक पाया बनला. किती अविश्वसनीय गोष्ट आहे ही. एक प्रश्न इथे नक्कीच विचारावासा वाटतो. खरा वारसा नक्की कशाने तयार होतो? विटा दगडांच्या इमारतींनी की धैर्य आणि विचारांनी? यावर नक्की विचार करा.